काका ती बिबट्या कुठे आहे? आम्ही ना बिबट्या शोधवतो आणि फायनली बिबट्या भेटल्या. कुठे भेटला आपल्याला बिबट्या? हा बिबट्या आला, बिबट्या आला 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 फायनली भेटला. आता आपण चाललो आहोत राणीच्या बागेत सर्वात आकर्षित करणारा पॉइंट. तुम्हाला समजलं असेल मी एंट्री केल्यावर कुठे चाललो आहे. चल 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 आता बघूया. मगरमच्छ तुम्हाला ना बेस्ट व्ह्यू देतो इथून आता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे संकल्प सावने ह्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुन्हा एकदा आपण आपल्या युट्यूब चॅनल सुरुवात करतो की नवीन ऊर्जेने. सो आपली कोकण सिरीज चालूच आहे, पण त्यासोबत ना प्रत्येक वेळी ना कोकणात जाणं पॉसिबल होत नाही. तर मी म्हटलं आपण ना एक मुंबई दर्शन करून सिरीज चालू करूया. त्यामध्ये तुम्हाला ना मी मुंबईतले किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या लोकेशन्स आपण एक्सप्लोर करू. तर त्यासाठी मी आलो आहे मुंबईच्या मध्यभागी, जिथे आपण ना बालपणी पण आलो होतो, मोठ्या होऊन पण ना आपल्याला यावंसं वाटेल. सो मी आलो आहे आपल्या राणीच्या बागेत. तुम्हाला माहिती असेल आपण 2 वर्षा अगोदर ना राणीच्या बागेत आलेलो नोव्हेंबर 2023 मध्ये, आणि आता आहे ऑक्टोबर 2025. तर म्हटलं की ना आपण पुन्हा एकदा व्हिजिट करूया आणि राणीच्या बागेत काय काय नवीन नवीन अपडेट आहे तुमच्यापर्यंत मी आणेन या व्हिडिओच्या माध्यमातून. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना मी राणीच्या बागची एंट्री फी, त्यासोबत इथे यायचं कसं, ते तुम्हाला काय काय पाहायला भेटेल, सर्व तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला ब्लॉग चालू करूया. आणि कोणताही ब्लॉग चालू करायच्या अगोदर ना आपण नेहमीच बाप्पाच्या नामास्मरणाने ब्लॉग चालू करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. वाजले सकाळचे 9:30 आणि मी पोहोचलो आहे बायका राणीची बाग. इथे येण्यासाठी तुम्हाला ना बायका स्टेशनला उतरावं लागेल आणि अगदी 5 मिनिटच्या वॉकिंगवर ना राणीची बाग आहे. पाठीमागेच ना गेट आहे. रस्ता क्रॉस करून ना अगदी 5 मिनिटच्या वॉकिंगवर आहे बायका राणीची बाग. आणि असा काही हा परिसर इकडचा. समोर तुम्हाला इत्यादी एक मॅप पाहायला भेटेल, जिथे ना पूर्ण इन डिटेल सांगितलं आहे कोणतं सेक्शन कुठे आहे. आणि त्याच्या समोर राईट साईडला तुम्हाला तिकीट काउंटर पाहायला भेटेल. तर तिकीट काउंटर पण डिजिटल पण आहेत, क्यूआरने तुम्ही तिकीट काढू शकतात. तर चला आपण तेही ट्राय करूया. त्यासोबत इथे ना सिटिंग एरिया पण लेफ्ट साईडला बऱ्यापैकी आहे. राणीची बाग म्हटल्यावर माकडं वगैरे आपल्याला पाहायला भेटतीलच, पण हे सर्व एक्सप्लोर करण्यासाठी आपल्यासोबत अजून एक माकड आहे, आपल्या गावातला समर्थ सावंत. लाजू नकोस, नशीब लागतं कोकणात जन्म घेऊ. कुठून टी-शर्ट उचललीस? लालबाग. चालेल चल. समोर तर तिकीट फेअर आहे. ॲडल्टसाठी 50 रुपये, चाइल्डसाठी 25 आणि फॅमिली 100. त्यासोबत जर फॉरेन नॅशनल असेल तर 400 आणि 200. तर तुम्ही गोप्रो किंवा DSLR कॅमेरा वगैरे आणतात ना तर 100 आणि 300 रुपये. राईट साईडला ना ऑनलाईन तिकीट काउंटर आहे, बट सध्या ना लाईट गेल्या म्हणून बंद आहे. त्यामुळे आपण ना ऑफलाईन तिकीट काढू. आणि आज ना दसरा आहे. दसरा म्हटलं थोडी पब्लिक हॉलिडे आहे, तर गर्दी एवढी नाही अजून, बट जशी जशी टाईम पुढे जाईल ना तर गर्दी होत जाईल. साधारण 10 मिनिटांनी लाईट आली आणि आम्ही ना ऑफलाईन तिकीट काढली. बघा 100 रुपये, टोटल क्वांटिटी 2, सब कॅटेगरी ॲडल्ट. ऑनलाईन तिकीट अजून चालू झाली नाही आहे, सर्व्हर डाऊन आहे. सो आता आपण जाऊया, एंट्री करूया. समोरच ना एंट्री पॉईंट आहे. आणि आज ना इतकी गर्दी नाही आहे, दसरा आहे, पब्लिक हॉलिडे आहे, पण थोड्या वेळ ना गर्दी होऊ शकते. जर इथे येत आहेत तर पाण्याची बॉटल किंवा मग कचरा वगैरे ना डस्टबिनमध्ये टाका, नाहीतर मग ना 500 रुपये फाईन द्यायला रेडी राहा. आत प्रवेश करताना ना तुम्हाला पाण्याची बॉटल अलाउड नाही आहे. तुम्हाला ना सर्व पाण्याची बॉटल ना डस्टबिनमध्ये टाकायला सांगतात. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, अगोदर ना हा एंट्री पॉईंट होता आणि तो एक्झिट होता, पण आता ना हा एक्झिट केला आहे आणि तो एंट्री पॉईंट केला आहे. सो तिथून आत एंट्री केल्यावर तुम्हाला ना लेफ्ट साईडला तुम्हाला ना ब्रिटिशकालीन ब्लॅक हॉर्स पुतळा पाहायला भेटेल. आतमध्ये एंट्री केल्यावर तर तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला ब्लॅक हॉर्स पाहायला भेटेलच, पण त्या लेफ्ट साईडला ना अजून तुम्हाला एक मॅप पाहायला भेटेल. तर हा ॲक्च्युली ना आपला गाईड असणार आहे, बिकॉज ना ह्या मॅपच्या सहारे तुम्ही तुमची पूर्ण जर्नी प्लॅन करू शकतात आणि तुमचा टाईम युटिलाइज होईल आणि कमी वेळात तुम्ही ना भरपूर काही गोष्टी पाहू शकतात. सो आता आपण ना उभे आहोत, यू आर हिअर, आपण इथे उभे आहोत. इथून ना लेफ्ट साईडला एलिफंट आपल्याला पाहायला भेटेल, मग लायन, वोल्फ, बियर. सो आपण ना असं फिरत फिरत जाऊ.
इथे हत्ती होता ना अगोदर एक, दोन्ही नाही आहेत का? ओ ओ गाईस, सो आपण लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा इथे हत्ती होता समोरच, दिसतंय ते शेड, हा जो शेड आहे ना त्यामध्ये हत्ती होता, पण आता हत्ती ना नाही आहे. आणि इथे त्यांनी बॅरिकेड्स लावले आहेत बिकॉज लायनसुद्धा नाही आहे. आपण जेव्हा लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा हत्ती आपल्याला पाहायला भेटलेला, पण लायन म्हणजे सिंह नव्हता. पण ह्यावेळी ना हत्ती पण नाही आहे. तर जेवढं मला माहिती आहे ना, इन्फॉर्मेशन भेटली आहे मला, अनारखली त्याचं नाव होतं आणि नोव्हेंबर 2024 ना त्याचं निधन झालं. सो सेंट्रल झू ऑथॉरिटीप्रमाणे ना ह्या लोकांनी हत्ती पुन्हा आणला नाही. मग आता हत्ती पण नाही आहे आणि लायन पण नाही आहे, म्हणजे सिंह पण नाही आहे. अजून सांगितलं आहे आय एम कमिंग. लास्ट टाइम पण जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा पण हाच बॅनर होता, ह्यावेळी पण हाच बॅनर आहे. मग तुम्हाला ना अनफॉर्च्युनेटली हत्ती किंवा सिंह पण पाहायला भेटणार नाही. तर चला पुढे आपलं काय काय पाहायला भेटतं पाहूया. फर्स्ट आणि सेकंड पॉईंट आपलं काय पाहायला भेटलं नाही, पण थर्ड पॉईंटमध्ये अस्वल किंवा स्लॉथ बिअर आपल्याला पाहायला भेटतो काय बघूया. आणि लोकांना फोटो काढतात, याचा अर्थ ना अस्वल कुठे 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 कुठे, अरे रे समोर दिसतोय. अजून एक आहे समोर आहे बघ, कौलावर आहे. हो हो हो, ॲक्च्युली दोन अस्वल आहेत, एक ना लेफ्ट साईडला आहे तिथे आणि एक राईट साईडवर ना छतावर आहे. आता आपण आलो आहे सर्वात मोठं आकर्षण, अर्थातच वाघोबाच्या टेरिटरीमध्ये. चला वाघ पाहायला भेटतात की नाही. लास्ट टाइम ना आपल्याला सॉलिड वाघ पाहायला भेटले होते, हवी बघा वाघ पाहायला भेटतात की नाही क्लिअर. तुझ्यासोबत अनेक वाघ आहे, हा स्वतःला वाघ समजतो. वाघच आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की हा वाघ आहे की माकड आहे. वाघ आहे, वाघ दिसतोय कुठे? समोरच बसलाय बघा वाघ. सॉलिड यार, पैसा वसूल आहे. त्याला ॲक्च्युली ना खायला घातलंय, कोंबडी किंवा काहीतरी कबूतर त्यांनी शिकार केला. समोर पुन्हा बघा उभा राहिलाय, जस्ट उठला आहे आणि इथं बघा गंमत बघा काय करतो. ठीकच वाघ आहे रे, दोन होते बापरे. म्हणून तर मला ओळखतो ना. ओ भाई साहब, काय मस्त व्ह्यू आहे. शपथ, एवढा समोरून अरे एक नंबर. मांजर थोडी आहे. गाईस काय सॉलिड ना वाघ पाहायला भेटले. पहिल्यांदा ना लास्ट टाइम आपण ना इथं क्लोजअपनीच वाघ पाहिले होते, ह्यावेळी पण ना एकच वाघ पाहिला, पण भारी पाहिला, मजा आली. मागच्या पण दोन होते, यावेळी पण दोन होते. एक बाहेर पण, यावेळी एक बाहेर होता, एक आत होता. तर बाहेरचा वाघ चालला दुसरा बघायला. तुम्हीच कमेंट करून याला शिवाय द्या. वाघ त्याला शिकारीवर आता. वाघ पाहून झाल्यावर ना थोडं पुढे आल्यावर ना तुम्हाला राईट साईडला ना पान घोडा पाहायला भेटेल, अर्थातच हिपोपोटामस.
आणि इथे 2-2 हिपोपोटामस आहेत दिसतात. हे जास्त वेळ ना आपल्या आयुष्यात फक्त पाण्यात राहतात, म्हणून त्याला पाणघोडा असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक प्राण्यांच्या सेक्शनमध्ये ना तुम्हाला ना हे असे सायन्स बोर्ड्स पाहायला भेटतात, जिथे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल. आता हा साधारण 3000 वजनाचा आहे दिसतोय आणि पाण्याखाली साधारण 7 मिनिटापर्यंत राहू शकतात बघा. पण मी बघतोय ना बऱ्याच वेळापासून ते पाण्यात आहेत, 7 मिनिटावर आहेत ते पाण्यात. अजून थोडं पुढे आल्यावर मला ना पुन्हा एकदा ना हिपोपोटामस पाहायला भेटतील समोरच. ह्या सेक्शनमध्ये काही नाही आहे, त्याच्या बाजूला आपण पाहिलं हिपोपोटामस. पुन्हा इथे पण आहेत हिपोपोटामस आणि समोरच इथे 2 आहेत. ॲक्च्युली गाईस ना हिपोपोटामस आहेत ना, तर समोर तुम्हाला ना माकडा सेक्शन पाहायला भेटेल. पण आता ना सध्या एकही माकड नाही आहे. आय डोंट नो का, इन्फॉर्मेशन घ्यायची प्रयत्न करूया आपण इथून, पण एकही माकड नाही आहे. पूर्ण सेक्शनमध्ये ना बॅरिकेड्स लावलेत, इथे बॅरिकेडिंग केली जेणेकरून तुम्ही एंट्री पण नाही करू शकत. एक पण नाही का माकड आता? अच्छा, मग किती वेळ लागेल तेवढा? ओके. सो गाईस माकडं आहेत बट ना साफसफाई चालू आहे, त्यामुळे ना पाठीची तुम्हाला वेअरहाऊस दिसतं आहे तिथे ते साफसफाई त्यांची करत आहेत. सो थोड्या वेळात अजून वेळ लागेल ते बोलले, मग आपण नंतर येऊया. थोडं रेस्ट घेतला. कॅफे वाईल्ड करून एक कॅफे आहे, तिथे तुम्हाला ना ड्रिंक्स वगैरे नाश्ता वगैरे करायला भेटेल. तर आम्ही 2 फ्रुटी घेतली, 30 रुपये. स्वस्त आहे की महाग आहे फ्रुटी? 30 रुपये ना. सो बघा 40 रुपयाला 2 समोसे आहेत, 100-125 रुपये सँडविच वगैरे आहेत आणि चहा आणि हे 30-40 रुपये आहे, पण ते मशीनवाल्याचे आहेत. तर आम्ही फ्रुटी घेतली, पण थोडी महाग आहे. जी 20 रुपयाची फ्रुटी आहे ती 30ला विकत आहेत. वाघ आणि हिपोपोटामस पाहिल्यानंतर आपण पोचलो आहोत बाराशिंगा, अर्थातच हरिण आणि स्वॅम डिअर पाहायला. आणि एका सेक्शन आहे, एका सेक्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण प्राणी पाहायला भेटेल. संपूर्ण हरिणची जेवढी पण जात आहे ना ती पाहायला भेटेल. त्यात बाराशिंगा असतील किंवा मग हरिण असेल. हरिण तिथे आहे ना? हे मध्ये. ओके, हां हे हरिण आहेत, ठीक आहे. व्हाईट आणि व्हाईट डॉटवाले, त्यासोबत बाराशिंगा पण आहेत. म्हणजे आपल्या गावच्या भाषेत बोलायला तर हरिण सांबार बोलतात. आपण काय म्हणतो त्याला? सांबार. बोलतो. बरं. ॲक्च्युली 3 प्रजाती आहेत. एक बाराशिंगा असेल, एक कांकर म्हणून आहे बार्किन डिअर, आणि एक स्पॉटेड डिअर. स्पॉटेड डिअर तर ते समोर जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे बाराशिंगा मला वाटतं हा आहे बरोबर. आणि कांकर म्हणजे राईटवाला आहे की मला नक्की माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून मग नक्की सांगा मला. काका बघा ना ती फ्रीली बसले त्यात. कांकर म्हणजे ते छोटा आहे ना, त्याला छोटा आहे ना कांकर. अच्छा, हे ब्राऊन कलर याच्या मागे आहे. ओके. याच्या मागे ते कांकर. हे बघ, जर तुम्हाला ना राणीची बाग ना निवांत फिरत असेल ना तर केव्हा पण नाही विकडेल आहे, कारण की ना आज ॲक्च्युली दसरा आहे, पब्लिक हॉलिडे आहे. बट ना लोक नाही आहेत, आम्ही निवांत आम्हाला सर्व काही फिरायला भेटतं निवांत. त्यामुळे ना पैसा वसूल होतोच आणि निवांत ना सगळं पाहायला भेटतं. तर ट्राय करा, संडे किंवा सॅटर्डे अवॉइड करा किंवा पब्लिक हॉलिडे अवॉइड करा आणि विकडेला नक्की या. सांबार, हरिण, कांकर पाहिल्यानंतर आता आपण चालू आहे सर्वात मोस्ट अवेटेड अर्थातच पेंग्विन पाहायला. सो पेंग्विन, बर्ड पॅराडाईज, टर्टल, बटरफ्लाय गार्डन आणि एक्वा बर्ड्स इथूनच काही अंतरावर आहे. जो हा त्याचा साईनबोर्ड लेफ्ट. आणि आज पब्लिक हॉलिडे असल्यामुळे ना गर्दी नाही आहे, निवांत ना पेंग्विन पाहूया. आता आपण चाललो आहोत राणीच्या बागेत सर्वात आकर्षित करणारा पॉईंट. तुम्हाला समजलं असेल मी एंट्री केल्यावर कुठे चाललो आहे. पेंग्विन पाहायला. आणि लेफ्ट साईडला बघा, हो 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 जन्नत. हो हो समोर आज पब्लिक हॉलिडे असल्यामुळे ना कोण नाही आहे पेंग्विन्स बघायला. निवांत तुम्ही ना पेंग्विन्स पाहू शकतात. सो हा बेनिफिट आहे पब्लिक हॉलिडे किंवा मग विकडेला यायचं.
लेफ्ट साईडला ना थेट रस्ता निघतो कॅफेटेरियामधूनच. सो बरंच काही खायला भेटतं कॅफेटेरियामध्ये. सो गाईज असा काही कॅफेटेरिया आहे आणि ते प्राइसिंग बघा किती आहे. 140ला मसाला डोसा आहे आणि मेंदू वडा वगैरे 90 रुपये आहे. इडली 70 रुपये. सो थोडं कॉस्टली आहे गाईस. आम्ही ना बिबट्या शोधत होतो आणि फायनली बिबट्या भेटल्या. कुठे भेटल्या आपल्याला बिबट्या? बिबट्या दिसलाय तर आम्ही कॉल लावला पण कॉलवर बिझी आहे तो. विश करतो सगळ्यांना विश करतोय तो. सो बघूया बिबट्या सापडतो की नाही. बिबट्या शोधतोय आपण, सापडे नाही. बघू सापडतो काय, सापडतो की नाही बघूया. हो काका ती बिबट्या कुठे आहे? बिबट्या नाही आहे. तुम्ही टायगर बघितलं? हा टायगरच्या अपोजिटला गोल सर्कल केलं, शिडी गेले ना. अच्छा चला 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 बघू. फायनली बिबट्याला शोधलंय. बघूया बिबट्या भेटतो की नाही. अरे हा हा इथेच आहे. आता बघूया बिबट्या भेटतो की नाही, दिसतो की नाही. अरे हा वाघ आहे. अरे हा बाबा इथे 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 या साईडला आहे. अपोजिट बोलला ना तो. अरे बिबट्याने मारले. हा बिबट्या आला. बिबट्या आला आला आला. फायनली भेटला. आम्ही सर्व चाललोय बिबट्या बघायला. बघा बिबट्या भेटतो की नाही, सापडतो की नाही. कुठे आहे कुठे आहे? चिल करतोय चिल करतोय. हो 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 कुठे? एकच आहे समोर. हा तो बघा दुसरा. दोघांनी जिलेबी पापडा खाऊन इथे हे ना आहे ना. अरे नाही आहे वाटतं तो. आहे का तरस? कुठे आहे तो? बघ तो बघ समोर 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 गुफेत बघ. ट्रिप हे ना पट्टेवाला तरस गुफेत दिसतोय समोरच आहे. गाईस चित्ता पाहून झाल्यावर ना आता आपण फायनली एंट्री करतोय बर्ड्स पॅराडाईज, अर्थातच पक्ष्यांचं नंदनवन. तर चला. आणि बाहेर पण तुम्हाला ऐकू येत असेल पक्ष्यांचा आवाज. सो पहिला पक्षी आपल्याला पाहायला भेटलाय दिनेश. निवांत बसलाय पोच देण्यासाठी. हे आपल्या गावी पण आपल्याला पाहायला भेटतात कोकणात वगैरे, जंगलात पण पाहायला भेटतात ॲक्च्युली. त्याच बाजूला आपल्याला ना बरेच पोपट पाहायला भेटत आहेत. वर बघा. तुम्हाला मे बी दिसत नसेल कारण पाठी पण ना ग्रीनरी असल्यामुळे झाडं असल्यामुळे पण भरपूर सारे पोपट आहेत. आता तुम्हाला ना झूम करून दाखवतो मिलिटरी मकाव. लाईट ना अपोजिट साईडला आहे म्हणून ना थोडं क्लिअर दिसत नसेल. पण बघा मी ट्राय करतोय जेवढं तुम्हाला क्लिअर दाखवतो इमेज. कुठे? हां हां ही शपथ आहे बघा खूप जवळ आहे मिलिटरी मकाव. तुम्ही पोपट ना हिरवं लाल वगैरे पाहिले असतील मग तेव्हा राखाडी पाहिले आहेत का पोपट? राखाडी पोपटाला म्हणतात. इथे दिलं आहे आफ्रिकन ग्रे पॅरेट. आणि कॉकटेल बघा किती आहेत, भरपूर सारे आहेत रे ना. हे सर्व तुम्हाला जर बघायचं असेल पाहायचं असेल तर तुम्ही राणीच्या बागेत नक्की भेट द्या. हो 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 समोर बघा किती आहेत. पूर्ण पोज आहे त्यांची कॉकटेलची. ॲक्च्युली त्या ट्रेमध्ये ना त्यांना खाणं घातलं आहे, धान्य वगैरेच आहे, आपली मूग मटकी टमाटा. पक्ष्यांचं नंदनवनवरून बाहेर आल्यावर ना तुम्हाला लेफ्ट साईडला ना बऱ्याच प्रजातीमध्ये ना तुम्हाला कासव पाहायला भेटतील. सो इथे ही कासव आहे तो बघा, लहान मुलं खेळतोय कासवासोबत. मस्ती करतोय. गाईस फायनली आता मी चाललो आहे मोस्ट अवेटेड जे माझं फेवरेट आहे क्रॉकटेल, अर्थातच क्रोकोडाईल बघायला. तर चला क्रोकोडाईल पाहूया. आणि आज गर्दी ना जास्त नाही आहे पण आता मी जस्ट आलो आहे क्रॉकटेलला. सो 2 सेक्शन्स आहेत, एक वरून पण तुम्ही पाहू शकतात आणि खालून पण. पहिला पण ना वरून पाहूया मग निवांत ना खालून पाहूया. कुठे आहेत? हो 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 समोर बघा 2 आहेत.
गाईस कुठे आहे दाखव. 4 आहेत 4. बाई साहेब समोर बघा 4 क्रोकोडाईल आहेत. सो आता आपण ना काय करू माहिती, आपण आता खाली जाऊया. खालून तुम्हाला ना क्रोकोडाईल एकदम क्लिअर पाहायला भेटतील. आपण लास्ट टाइम तिथून शूट केलेलं. सो चला जाऊया, खाली जाऊया. चल 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 आता बघूया मगरमच्छ. तुम्हाला ना बेस्ट व्ह्यू देतो इथून आता क्रोकोडाईलचा एक्सपिरियन्स. कुठे आहे? हो 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 हो. अरे बाई बाई खाली बघ लेफ्टला. लवकर लवकर लवकर. माय गॉड यार कडक. फायनली क्रोकोडाईल पाहून झाल्यावर ना झाडाखाली खाली बसलो आहे. आणि तिथं आपली ना राणीची बागेची सफर ना एंड होते. आपण सफर चालू केली होती 9:30 वाजता सकाळी. आणि मग एक एक आपण प्राणी पाहिले. जर तुम्ही प्लॅन करतात ना राणीच्या बागेत येण्याचं तर ट्राय करा वीक डे किंवा मग सॅटर्डेला या आणि अर्ली मॉर्निंग या. कारण की ना आता संडेला आलात ना तर तुम्हाला निवांत ना फिरायला भेटणार नाही आणि काही पाहायला भेटणार नाही. आज आम्ही कसं पब्लिक हॉलिडे होता, दसरा होता, त्यामुळे ना लोक कमी आहेत. 5चा टायमिंग आहे ना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर ट्राय करा अर्ली मॉर्निंग या. अर्ली मॉर्निंग कसं असतं माहितीये, प्राणी पण ना सकाळी ना बाहेर वावरतात. एकदा ऊन पडलं ना मग ते आज जातात शेल्टरमध्ये, तर तुम्हाला ना पाहायला भेटणार नाही. तर ट्राय करा सकाळी लवकर या 9:30 वाजता, 9-10 वाजता लवकर या. त्यासोबत ना आपलं तिकीट फेअर पडलं ₹50 पर पर्सन ॲडल्ट. जर लहान मुलं असेल तर ₹25. आणि जर 4ची फॅमिली असेल ना, आई वडील आणि 2 मुलं तर ₹100. सो ही व्हिडिओ तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि हो लवकरच ना नवीन आपल्या कोकणातले पण ब्लॉग्स येतील. सगळे लाईनअप आहेत, तर मी ट्राय करीन माझ्या बेस्ट यायला सर्व ब्लॉग्स येण्यासाठी.